उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांना एकच प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची. चला तर मग आज आपण बनवूयात कैरीची चटणी. मार्केटमध्ये भरपूर अशा कैऱ्या देखील आलेल्या आहेत. खूप वेगळ्या पद्धतीने ही चटणी बनवणार आहे. तुम्ही ही चटणी चपातीबरोबरही खाऊ शकता किंवा ब्रेडला लावूनही खाऊ शकता. खूप छान अशी लागते. नमस्कार, मी शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे कैरी आणि पुदिन्याची चटणी. तेही अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा आणि शीतल्स किचनला लाईक करायला विसरू नका. कैरीची चटणी बनवायला अगदी कमी वेळ लागतो. एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ही चटणी तयार होते आणि ही चटणी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवली तर कमीत कमी 3 ते 4 दिवस आरामात राहते. इथे मी एक मीडियम आकाराची कैरी घेतलेली आहे. ही कैरी आंबट आहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचे तुकडे आणि 2 मीडियम आकाराचे बारीक कापून घेतलेले कांदे, अर्धी वाटी शेंगदाणे, 1 वाटी पुदिना, 2 मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, बेडगी मिरची पावडर आणि थोडीशी तिखटही आहे, हळद, चवीनुसार मीठ आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक असं नाही करायचं, थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे ही चटणी चवीला छान लागते. मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी चटणी झालेली आहे. थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे चवीला छान लागते. एकदम बारीक नाही करायची, थोडीशी रवाळ ठेवायची म्हणजे ही चटणी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी एकदम मस्त अशी आहे. पुदिना आणि कैरीची चटणी बनवल्यानंतर एका डब्यामध्ये काढून ठेवा. 1 तासभर हिला मुरू द्या आणि 1 तासानंतर तुम्ही जेवणाबरोबर तोंडी लावायला घ्या. या उन्हाळ्यामध्ये कैरी आणि पुदिन्याची चटणी नक्की बनवून बघा.